श्री स्वामी समर्थ. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्याअगोदर आपण सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांचं आवाहन करतो. आपण त्यांना विघ्नहर्ता असं देखील म्हणतो. प्रत्येक महिन्यामध्ये आपण या बाप्पाची संकष्टी चतुर्थी देखील अतिशय उत्साहामध्ये साजरी करत असतो. आणि अंगारकी संकष्टी चतुर्थी ही येणारी मंगळवारची चतुर्थी देखील आपण साजरी करत असतो. माघ महिन्यामधील संकष्टी चतुर्थीला आपण गणपतीच्या द्विजप्रिय या रूपाची विशेष पूजा करत असतो. या द्विजप्रिय या रूपाला देखील खूप महत्त्व आहे, कारण की द्विज या शब्दाचा अर्थ होतो ज्याचा दोनदा जन्म झाला आहे, म्हणजेच पक्षाप्रमाणे आणि ज्ञानाने संस्करित झालेला. अशा दोन्हीही पद्धतींच्या गणपती बाप्पाच्या या रूपाची पूजा माघ महिन्यामधील या संकष्टी चतुर्थीला केली जाते, कारण की हे रूप म्हणजे ज्ञान, बुद्धी आणि संस्कारांचं प्रतीक मानलं जातं. या रूपाची पूजा आपण का करायची, त्याचे फायदे काय आहेत आणि यंदाची संकष्टी चतुर्थी कोणत्या दिवशी आहे, त्याचा मुहूर्त, विधी, मंत्र अशा अनेक गोष्टींची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा. आणि आपला चॅनल आवडला आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण हेच जाणून घेऊया की आपण द्विजप्रिय गणपतीची पूजा का करणं गरजेचं आहे. तर माघ महिन्यामधील चतुर्थीला आपण गणपतीची शक्ती पृथ्वीवरती बाकीच्या दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते. या दिवशी द्विजप्रिय रूपाची पूजा करण्यामागे काही कारणं आहेत. हे रूप हे वेदांचं आणि शास्त्रांचं रक्षक मानलं जातं. त्यामुळं आत्मिक आणि बौद्धिक प्रगतीसाठी ही पूजा केली जाते. ज्याप्रमाणे द्विज म्हणजे पुनर्जन्म, त्याचप्रमाणे आयुष्यामधील जुनी संकट संपवून नवीन सकारात्मक सुरुवात करण्यासाठी देखील आपण ह्या गणपती बाप्पाच्या रूपाची पूजा करत असतो. माघ महिन्यामध्ये तीळ आणि उष्ण पदार्थांना महत्त्व असते, जे आपल्या शरीरामधील जडत्व दूर करतात. द्विजप्रिय गणपतीला आपण मनामधील जडत्व म्हणजेच अज्ञान दूर करण्यासाठी पूजत असतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये येणारी ही चतुर्थी धार्मिक दृष्टिकोनांमधून अत्यंत महत्त्वाची आहे. यंदाच्या या माघ महिन्यामधील ही गणेश चतुर्थी गुरुवारी म्हणजेच उद्या 5 फेब्रुवारीला असणार आहे. या चतुर्थीचा प्रारंभ 5 फेब्रुवारीला पहाटे 12:09 होणार आहे, तर समाप्ती ही 6 फेब्रुवारीला पहाटे 12:22 होणार आहे. या पूजेचा सकाळचा मुहूर्त म्हणजेच 7:07 ते 8:29 असेल आणि उद्याचा चंद्रोदय हा 8:29 असणार आहे. माघी संकष्टी चतुर्थीला आणखीन जास्त महत्त्व येतं ते म्हणजे या दिवशी केले जाणाऱ्या पूजेमुळे. या चतुर्थीला आपण सकट चौथ असं देखील म्हणतो. प्रत्येक आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी हा निर्जळी उपवास देखील करत असते. यासोबतच या दिवशी तीळ आणि गुळाचा नैवेद्य गणपती बाप्पाला अर्पण केला जातो, म्हणून याला तिलकुटा चतुर्थी असं देखील म्हटलं जातं. माघ महिन्यामधील ही चतुर्थी जर तुम्ही केली तर तुमच्या घरामधील सर्व संकटे दूर होतात, आर्थिक भरभराट होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळं तुम्ही आता पुढे सांगणार आहे त्याच पद्धतीनं पूजेचा विधी नियम पाळून करा. सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि आपल्या बाप्पाची पूजा आपल्याला शुचिर्भूत होऊन करायची आहे. या दिवशी तुम्हाला उपवासाचा संकल्प देखील करायचा आहे. गणपती बाप्पाला आपण लाल फुलं, दुर्वा आणि तिळगुळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करायचे आहेत. लक्षात घ्या की पूजेमध्ये विसरूनही तुळस अर्पण करू नका. तसेच उपवासाच्या अन्नामध्ये धान्य आणि साध्या मिठाऐवजी संदव मिठाचा शक्य झाला तर वापर नक्की करा. आता ही पूजा करत असताना तुम्हाला पूजेदरम्यान ओम गंग गणपतये नमः किंवा गणपती अथर्व शीर्षाचं पठण शक्य झालं तर ते देखील करायचं आहे. यासोबतच तुम्ही ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा उच्चार केला तरी देखील चालणार आहे. या दिवशी आपल्याला खालील गोष्टी करणं गरजेचं असतं. आपल्याकडे जर धातूची मूर्ती असेल तर आपण पंचामृतानं त्याचा अभिषेक करायचा आहे आणि फोटो असेल तर फक्त पाणी शिंपडून त्याचं प्रोक्षण करायचं असतं. चौरंगावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून त्याच्यावरती आपल्याला बाप्पांची ही मूर्ती ठेवायची आहे. गणपतीला रक्तचंदन आणि अष्टगंधाचा टिळा देखील लावायचा आहे. बाप्पाला जानवं अर्पण करा आणि द्विजप्रिय रूपाला ज्ञानाचं प्रतीक मानून त्याची देखील पूजा करा. गणपतीला लाल रंगाची फुलं, 21 दुर्वांची जोडी अर्पण करा आणि दुर्वा वाहताना देखील ओम गणाधिपतये नमः या मंत्राचा जप करा. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माघी गणेश चतुर्थीमध्ये गणपती बाप्पाला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्याची, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीळ आणि गुळाचं लाडू किंवा तिळकुटाचा नैवेद्य बाप्पांना दाखवायचा आहे.
यासोबतच बाप्पांना अतिप्रिय असलेला मोदक हा तुम्ही 21, 11 या संख्येच्या पटीमध्ये आपल्या बाप्पांना अर्पण करायचा आहे. त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टींसोबतच तुम्ही ह्याही गोष्टीवरती ध्यान देणं गरजेचं आहे. या दिवशी आपण किमान एकदा तरी अथर्वशीर्षाचं पठण करणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं. प्रणम्य शिरसा देवन या स्तोत्राचं देखील आपण पठण केलं तर आपल्यावरील संकट ही गणपती बाप्पा हरवून टाकतो. शेवटी गणपतीची आरती करून आपल्याला मंत्रपुष्पांजली अर्पण करायची आहे. आता या चतुर्थीवेळी आपल्याला काही विशेष नियम देखील पाळणं गरजेचं आहे, ज्यामध्ये आपल्या मनाची शुद्धता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. माघी चतुर्थीला आपण गरजू व्यक्तीला तीळ किंवा अन्नाचं दान करणं हे देखील शुभ मानलं जातं. रात्री चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. अर्घ्य देताना तांब्याच्या कलशामध्ये पाणी, थोडे दूध आणि तीळ आणि अक्षता घालाव्या आणि मगच त्यानंतर आपला या चतुर्थीचा उपवास आपल्याला सोडायचा आहे. माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण काही उपाय देखील करू शकतो, जे मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगत आहे. त्यामुळं उद्याची ही माघी गणेश चतुर्थी अजिबातही स्किप करू नका. त्याचा उपवास अवश्य धरा. आपण याला तिलकुटा चतुर्थी असं देखील म्हणतो. गणपतीला आपण गूळ आणि काळ्या तिळाचे 21 लाडू जर अर्पण केले तर आपल्याला गरिबांना देखील हे लाडू अर्पण करायचे आहेत. या सगळ्या गोष्टींमुळं तुमची पैशांची चणचण दूर होईल. यासोबतच जर तुम्हाला कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर द्विजप्रिय गणपतीला विद्यापती असं म्हटलं जातं. त्यामुळं तुम्ही शमीची पाने अर्पण करा आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शमीची पानं गणपतीला प्रिय असतात, त्यामुळे तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील. यासोबतच आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि अभ्यासासाठी आपण आपल्या विद्येच्या देवतेला नेहमीच श्रेष्ठ स्थानी मानत असतो. त्यामुळं तुम्ही मुलांच्या हातानं गणपतीला 21 दुर्वांची जोडी उद्या अर्पण करा आणि प्रत्येक जोडी अर्पण करत असताना आपल्याला ओम द्विजप्रियाय नमः असं म्हणतच ही दुर्वांची जोडी गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे. या संकष्टीच्या दिवशी आपण सकाळी किंवा संध्याकाळी ऋणमोचक मंगलस्तोत्र किंवा गणेश अथर्वशीर्षाचं पठण देखील अवश्य करा, जेणेकरून आपला कर्जाचा जो बोजा आहे तो कमी होण्यास मदत होईल. संकष्टीचा उपवास हा रात्री चंद्रदर्शनानंतरच सुटतो. चंद्राला अर्घ्य देत असताना आपण पाण्यामध्ये थोडंसं दूध, अक्षता आणि पांढरे तीळ टाका. अर्घ्य देत असताना आपल्या मनामध्ये आपली अडचण बोलून दाखवा आणि चंद्राला अर्घ्य दिल्याने मनामधील भीती आणि मानसिक त्रास दूर होतो हे ध्यानात घ्या. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला गणपतीला अर्पण केलेलं सिंदूर लावायचं आहे, ज्यामुळं तुमच्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही आपसुकच बाहेर पडेल आणि तुमच्या घरामध्ये सुखशांती नांदेल. या सगळ्याच गोष्टींसोबत तुम्हाला जर दिवसभर शक्य असेल तेव्हा तुम्ही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या विशेष मंत्राचा जप उद्या तुम्हाला शक्य होईल तितका वेळ करायचा आहे. तर अशा पद्धतीनं उद्याही तुम्ही माघी गणेश चतुर्थी अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरी करायची आहे. यावेळी तुम्हाला कोणाशीही वाद घालायचे नाही, कोणत्याही अपशब्दांचा वापर करायचा नाही आणि अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये ही माघी गणेश चतुर्थी तुम्हाला साजरी करायची आहे. यासोबतच दिलेल्या माहितीपैकी तुम्हाला आणखीन अन्य कोणती माहिती जर हवी असेल तर ती देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील अवश्य सांगा आणि जर आवडला असेलच तर आपला हा व्हिडिओ अनेक गणेश भक्तांजवळ नक्की शेअर करा. तुम्हाला व तुमच्या परिवाराला उद्याच्या या माघी गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.